जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर। आपण पाहत आहे जत 24 न्यूज। बाहेर कुठं जाता येईल त्याचा एक प्लॅन आपण तयार करू 1-2-3 दिवसामध्ये, तर हा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या कमी होईल। दुसरे एक माझी अपेक्षा यावर्षी की नगर परिषदेकडून स्वच्छतेच्या बाबतीत एवढं चांगलं काम व्हावं की असं म्हणजे आपण पंढरपूरच्या वारीचं अनेक वेळा उदाहरण ऐकतो की यावेळेस ती स्वच्छ वारी झाली किंवा असं, तर तसं आपल्या बाबतीत एक नाव व्हावं की नगर परिषदेकडून तेवढ्या बाबतीत चांगलं प्लॅनिंग करावं की बारीक म्हणजे दर 2 तासांना आपली गाडी फिरली पाहिजे सगळीकडून, अशी व्यवस्था करा। काही अडचण नाही, 2-4 दिवस आपला अतिरिक्त स्टाफ जरी इकडे आला तरी काही अडचण असू नये, पण 2 तासांनी जर प्रत्येकाकडे जाऊन आपला काही कचरा असेल तर तो जमा केला जाईल अशी व्यवस्था करूया। आणि मूळ सगळ्यात म्हणजे आपले सगळे लोक जेव्हा येतात संध्याकाळच्या टायमिंगला, आपले सगळे गावातले पण नागरिक आलेले असतात, त्या काळात जास्त कचरा व्हायचा असतो। आपले लोक सगळे दिवसभर सकाळपासून संध्याकाळी काम करतात, 6 नंतर आपला हे कचरा वेचणं आणि याच्यावर काम थोडंसं कमी होत जातं। तर आपण वाटल्यास दुपारनंतर सुरुवात करा, पण संध्याकाळी लोकांना ठेवा तिथं, जेणेकरून कचरा उचलण्याची समस्या जी आहे ती व्यवस्थित व्हावी। त्या व्यवस्थापनाने पण आपल्या सांगितलं की त्यांनी आम्हाला डस्टबिन दिलेले आहेत, लोकांकडे बॅग्स दिलेल्या आहेत, त्या बॅग्समधून फक्त कचरा कलेक्ट करणं आणि तिथं दिसते तर तिथं आपले अतिरिक्त स्टाफ घेऊन कचरा गोळा करण्याची व्यवस्था करूया। अग्निशमनची आपली गाडी आहे, पण प्रत्येक ठिकाणी ती गाडी मोठ्या प्रमाणात जाईलच अशी काही शक्यता नाही, त्यामुळे व्यवस्थापनाने काही सिलेंडर्स वगैरे पण ठेवले असतील अग्निशमन हे करायचे, तर ते सिलेंडर किंवा काही नाही झाले तर त्या दुकानदारांना एक छोटी याची वाळूची भरलेली बाटली असते आपली, ती ठेवायची एक व्यवस्था करायला सांगूया आपण, जेणेकरून जर चुकून छोटीशी आग लागली तर तिथल्या तिथं विझवता येईल अशी काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे। याचबरोबर आरोग्य विभागाला आपण सांगितलं त्याप्रमाणे आपल्या 24/7 आपलं पथक असतंच, कुठल्याही परिस्थितीत नागरिकांना तात्काळ सुविधा मिळावी याची व्यवस्था आपण करूया। सगळं करत असताना आपला पोलीस विभाग, महसूल विभागाचा एक कंट्रोल रूम असणार आहे, तिथं एक कन्नड भाषिक पण आपला कर्मचारी असावा, जेणेकरून काय होतं की बऱ्याच कर्नाटकातून भाविक येतात, त्यांना काय सांगायचं हे आपल्या मराठी भाषिक एखाद्या व्यक्तीला जर नाही समजलं तर ती भाषेची अडचण होऊ नये म्हणून एखादा दुभाषिक ज्याला कन्नड पण कळेल आणि मराठी भाषा समजेल असा व्यक्ती तिथं असावा याची व्यवस्था करा। आणि आम्ही सर्व प्रशासन तर आहोत, पण सर्व गावकऱ्यांनी पण कुठेही अनुचित प्रकार घडत असेल तर तो तात्काळ त्या कंट्रोल रूमला किंवा त्या कर्मचारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपल्या सगळ्या कर्मचारी जे ड्युटीवर असणार आहेत त्या सगळ्यांचे नंबर व्यवस्थापनाला आणि या परिसरात जेवढे अधिकारी काम करणार आहेत त्यांचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून जर कोणाला समस्या आली तर त्यांनी त्या ग्रुपवर टाकावी, किंवा आपल्या एचओडीचा ग्रुप आहे त्याच्यावर जरी टाकले तर त्या एचओडीनं आपल्याला सांगितले की हे तुमची अडचण आहे, तुमच्या विभागाशी संबंधित आहे, तर त्याच्यावर तात्काळ कामकाज होईल। अशा पद्धतीने एक चांगलं कोऑर्डिनेशन करून जतची यात्रा आतापर्यंत शांततेत आणि म्हणजे काय म्हणतो कोणत्याही निर्विघ्नपणे पार पडलेली आहे, तीच परंपरा आपण इथून पुढे कायम ठेवूया। कुठल्याही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी देखील आपण सगळ्यांनी काम करूया। आणि भाविकांना आल्यानंतर असं काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे की जतमध्ये यात्रेला आलो आणि कुठलीही गैरसोय झाली नाही, आम्हाला खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं, यात्रेचा आनंद घेता आला आणि गावकऱ्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपण यावेळेस काहीतरी वेगळं बघितलं। यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।